आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन, या स्नेहमिलन कार्यक्रमासाठीचे माझे 10वीचे सर्व वर्गमित्र, वर्गमैत्रिणी, त्यांचे कुटुंबीय, आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. परिचयात सांगितलं गेलं की मी शिस्त पाळतो, त्याच्यामुळे मी केवळ 2च मिनिटं बोलणार आहे. आपण घड्याळ लावू शकता. माझ्या शाळेनं मला काय दिलं असा प्रश्न घेऊन मी आपल्या समोर उभा आहे. आणि योगायोगाचा भाग इतका चांगला आहे की 10वी पास होऊन 46 वर्ष झाल्यानंतरही आम्हाला शिकवलेले अनेक शिक्षक माझ्या पाठीशी उभे आहेत. असं भाग्य लाभणारा मी अतिशय सुदैवी आहे. मीही शिक्षक होतो. 31 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून काम केलं आणि सेवानिवृत्त होऊन 3.5 वर्ष झाली. प्रश्न असा पडतो, हुतात्मा माधव विद्यालय या शाळेत 1978-1979 साली शिकतानाचं ते सगळं चित्र माझ्या डोळ्यापुढे आलं. गावाच्या एका बाजूला, थोड्याशा अस्वच्छ वस्तीच्या बाजूला एका वाड्यात चालणारी ही शाळा. म्हणजे आत्ता शाळेंच्या ज्या संकल्पना आहेत त्यात ती कुठेच बसत नव्हती, पण तत्कालीन काळात ती उत्तम प्रशस्त शाळा होती. मग आम्ही काय शिकलो शाळेमधून? तर मला असं वाटतं की आम्हाला शिकवणारे जे शिक्षक होते किंवा आता आहेत त्यातले अनेक जण, छडी लागे छमछम असा तो काळ होता. त्याच्यामुळे गुरुजींची प्रचंड भीती वाटायची, गुरुजींपेक्षा छडीची भीती वाटायची. सुदैवानं मला जास्त छडी खाण्याची वेळ आली नाही. 2-3 कारण आहेत. एक तर माझे वडील शाळेत शिक्षक होते. दुसरं, मी गुरुजींच्या दृष्टीनं फारसा खोडकर नव्हतो. मलाही थोडस कळायला लागले श्रीधर. आता मुंडे गुरुजी नाव विचारूयात आपण. आता शिस्तीबद्दल ज्यांना आपण म्हणलंय, गुरुजी काय होतं का खोडकर? मुंडे गुरुजींकडे मी तबला शिकायला बसवतो तेव्हा मात्र माझे हार्टबीट्स वाढत होते. कळलं का? पण बाकी अदरवाईज मी खोड्याच करत नव्हतो, त्याच्यामुळे मार खायचा प्रश्नच नाही. तर गुरुजींची वेशभूषा हा खूप एक आदर्शाचा भाग असतो विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा. दुसरा,